नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा आज खुला होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे टप्प्याचं लोकार्पण। वाशी ते मानखुर्द प्रवास होणार अधिक जलद। नव्या पुलांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा इशारा। अयोध्येत राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आयोजन। मंदिर परिसरातील 8 देवळांमध्ये विविध देवतांची प्राणप्रतिष्ठा होणार। 101 पुजारी 1975 मंत्रांचं पठण करत हवन करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात। आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू। लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार, विश्वसनीय नेत्यांची माहिती। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या आदेशानुसार हकालपट्टीची घोषणा। तर भाजप आमदार सीमा हिरेंचा बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध। लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या निधीचं वितरण सुरू झालंय। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। बंगळुरूमध्ये आरसीबीचा विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी। 11 जणांचा मृत्यू। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त। गर्दी नियंत्रणात आणता आली नाही याबद्दल मी दिलगीर आहे। चेंगराचेंगरीनंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांची प्रतिक्रिया। 1 मार्चपासून जातीय जनगणना सुरू होणार। 2027च्या मार्च महिन्यापासून जातीय जनगणना। 4 राज्यातून जातीय जनगणनेचा श्रीगणेशा। राज्यात यंदा 10 कोटी वृक्ष लागवड करणार। जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा।